बातम्या बघूयात वेगवान स्वरूपात सुपरफास्ट 100 मध्ये। विधानसभेमध्ये अवैध दारूचा प्रश्न भाजप आमदार अभिमन्यू पवार यांनी उपस्थित केला। हा प्रश्न उपस्थित करताना त्यांनी लाडक्या बहिणीचा संदर्भ जोडला। यानंतर मग थेट मुख्यमंत्री फडणवीसांनीच सत्ताधारी आमदाराला फटकारलं। प्रत्येक गोष्टीत लाडकी बहीण आणाल तर घरी बसावं लागेल असा इशाराच त्यांनी दिला। तुकाराम मुंडेंना बडतर्फ करण्याची मागणी कृष्णा खोपडेंनी सभागृहात केली आहे। तुकाराम मुंडेंनी नागपुरात महापालिकेचे आयुक्त असताना गैरव्यवहार केल्याच्या आरोपांवरून आमदार कृष्णा खोपडे आक्रमक झाले आहेत। हाच मुद्दा भाजप आमदार कृष्णा खोपडेंनी उपस्थित केल्यानंतर सभागृहात एकच गदारोळ झाला। अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी शेतकरी कर्जमाफीच्या मुद्द्यासह इतर मागण्यांसाठी विरोधक चांगलेच आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं। विधान भवनाच्या पायऱ्यांवर आंदोलन करत सरकारचा निषेध व्यक्त करण्यात आला। दरम्यान शेतकऱ्यांसाठी सरकारकडे पैसे नाही, कर्जमाफीच्या निव्वळ भूलथापा असल्याचा आरोप विरोधकांनी केला। फलटणमधील महिला डॉक्टर प्रकरणाचा मुद्दा विधानसभेत चर्चेत आला। आरोपी बदनेनं शारीरिक शोषण केल्याचं समोर आलंय अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी विधानसभेत दिली। हातावर लिहिलेलं अक्षर महिला डॉक्टरचंच आहे हे तपासात उघड झालंय। 60 दिवसात आरोपपत्र दाखल करणार आहोत असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं। तर सर्व चौकशी होणार असून कुणाचीही सुटका होणार नाही असं आश्वासन देखील मुख्यमंत्र्यांनी दिलंय। ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते अंबादास दानवेंनी एक व्हिडिओ ट्विट करून खळबळ उडवून दिली आहे। अंबादास दानवेंनी ट्विट केलेल्या व्हिडिओत एक व्यक्ती व्हिडिओ कॉलवर पैशांचं बंडल मोजत असल्याचं दिसून येत आहे। तर त्याच व्हिडिओमध्ये आमदार महेंद्र दळवी हे व्हिडिओ कॉलवर दिसून येत आहेत। त्यामुळे आता पैशांच्या बंडलासह आमदार काय करत आहेत असा सवालही उपस्थित झालाय। अंबादास दानवे ब्लॅकमेल करत असल्याचं म्हणत महेंद्र दळवींनी आरोप फेटाळले। संपूर्ण व्हिडिओ दाखवा आणि पुरावा दाखवा, यात काहीही संबंध नाहीये अशा शब्दात महेंद्र दळवींकडून कथित आरोपांचं खंडन करण्यात आलं। अंबादास दानवेंनंतर मनसेनंही कॅश बॉम्ब फोडलाय। पीडब्ल्यूडी अधिकाऱ्याचा लाच घेतानाचा व्हिडिओ मनसेकडून दाखवण्यात आला। वर्क ऑर्डरसाठी पैशांची मागणी होत असल्याचा आरोप संदीप देशपांडेंनी केलाय। तर पीडब्ल्यूडी खात्यामध्ये मोठा भ्रष्टाचार होत असल्याचाही आरोप संदीप देशपांडेंनी केला। नागपुरात मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी झालेल्या बैठकीमध्ये पक्षप्रवेशावरून सुरू असलेल्या वादावर चर्चा झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। पक्षप्रवेश करताना महायुती दाखवणार नाही याचा विचार करा अशा सूचना मुख्यमंत्र्यांनी दिल्या। विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनादरम्यान मुंबईतील विधान भवन परिसरामध्ये आमदारांच्या कार्यकर्त्यांमध्ये झालेल्या हाणामारीनंतर सुरक्षा व्यवस्थेबाबत गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित राहिले होते। याच पार्श्वभूमीवर आगामी आता हिवाळी अधिवेशनामध्ये विधान भवन परिसरामध्ये दिल्या जाणाऱ्या प्रवेश पत्रिकांवर कडक निर्बंध लादण्याचा निर्णय घेण्यात आला। पुदुचेरीत एका अल्पवयीन मुलीच्या शिक्षणाची सोय करण्याच्या उद्देशानं एका दुर्मिळ निर्णयात सर्वोच्च न्यायालयानं तिच्या आईच्या जातीच्या आधारावर जात प्रमाणपत्र देण्याचे आदेश दिलेत। त्यामुळे या निर्णयानुसार राज्य सरकारनं सगळे सोयरे व्याख्येनुसार कायद्याची अंमलबजावणी करावी अशी मागणी मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी केली। राज्यात 15 डिसेंबरपासून महानगरपालिकेच्या निवडणुकांची शक्यता आहे। आधी क आणि ड वर्ग मनपा निवडणुका होणार असून नंतर अ आणि ब वर्ग महापालिकेची निवडणूक होणार असल्याची माहिती असून 15 डिसेंबरपासून आचारसंहिता लागण्याची शक्यता आहे। आमदार रोहित पवारांना नाशिकच्या न्यायालयामध्ये हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत। क्रीडा मंत्री माणिकराव कोकाटेंच्या बदनामी प्रकरणी नाशिक जिल्हा सत्र न्यायालयाने हे आदेश काढले। आपले प्रश्न जे आहेत मलाही त्या ठिकाणी सभागृहात इतके वर्ष झाले तुम्ही आहेत लक्षवेधीने असे प्रश्न काही काल निकाल निघणार नाही। त्या विभागाचे आमदार त्या विभागातले अधिकारी महसूलचे फॉरेस्टचे दोघे अधिकारी एकाच वेळेस मी त्या बैठकीला राहील पण त्या भागातल्या अधिकारी आणि विधानसभा सदस्य परिषद सदस्य यांची बैठक माननीय वनमंत्री आणि मी दोघेही आम्ही घेऊ आणि त्या भागातले जे काही प्रश्न या अधिवेशन संपण्यापूर्वी सर्व प्रश्नाला न्याय देण्याचा आम्ही प्रयत्न करू। दुसरं कुत्र्याबद्दल आताच आपण लक्षवेधीमध्ये सांगितलं की माननीय स्वतः उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेजी शहरी जे आपले त्या ठिकाणी कसा व्यवस्था करायच्या आणि दुसरं ग्रामविकास मंत्री मग अशीच माननीय निलेश राणे जी आपण चर्चा केली ती नोटही केली आहे त्याची बैठक त्या ठिकाणी उपमुख्यमंत्री घेणार आहेत। चला आता पुढे जाऊ। आता शासकीय कामकाज घ्या।
शासकीय कामकाज. आता सन 2025 विधानसभा विधेयक क्रमांक 98. महोदय, सन 2025 विधानसभा विधेयक क्रमांक 98 महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ सुधारणा विधेयक 2025 मांडण्यास मला सभागृहाची अनुमती मिळावी. प्रस्ताव असा आहे की सन 2025 विधानसभा विधेयक क्रमांक 98 महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ सुधारणा विधेयक 2025 मांडण्यास अनुमती देण्यात यावी. प्रश्न असा आहे की 2025 विधानसभा विधेयक क्रमांक 98 महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ सुधारणा विधेयक 2025 मांडण्यास सभागृहाची अनुमती आहे काय? अनुकूल असतील त्यांनी होय म्हणावे, प्रतिकूल असतील त्यांनी नाही म्हणावे. होयचे बहुमत आहे, होयचे बहुमत आहे. प्रस्ताव संमत झाला. महोदय, मी आपल्या अनुमतीने सन 2025 विधानसभा विधेयक क्रमांक 98 महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ सुधारणा विधेयक 2025 मांडतो. सन 2025 विधानसभा विधेयक क्रमांक 98 महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ सुधारणा विधेयक 2025 मांडण्यात आले. सन 2025 विधानसभा विधेयक क्रमांक 99. महोदय, सन 2025 विधानसभा विधेयक क्रमांक 99 महाराष्ट्र खाजगी विद्यापीठे स्थापना व विनियमन दुसरी सुधारणा विधेयक 2025 मांडण्यास मला सभागृहाची अनुमती मिळावी. प्रस्ताव असा आहे की सन 2025 विधानसभा. उर्वरित बातम्या पाहूयात वेगवान स्वरूपात. पुणे महानगरपालिकेच्या मतदार याद्या प्रकाशित होण्यापूर्वी भाजपा पदाधिकाऱ्यांकडून बेकायदेशीर बदल केल्याचा मवियाने आरोप केला. याबाबत पत्रकार परिषद घेत वकील असीम सरोदे यांनी क्षेत्रीय कार्यालयाचे सीसीटीव्ही फुटेज दाखवत आरोपांचं समर्थन केलं. काँग्रेस खासदार वर्षा गायकवाड, आमदार असलम शेख, अमीन पटेल, ज्योती गायकवाड यांच्यासह मुंबईतील काँग्रेसच्या नेत्यांवर जमावबंदीचा भंग केल्याप्रकरणी गुन्हा दाखल झालाय. मुंबईतील हवा प्रदूषणावर काँग्रेसने आवाज उठवला होता. चाकणमध्ये ईव्हीएमच्या सुरक्षेबाबत उमेदवारांनी शंका उपस्थित केली आहे. चाकण नगर परिषदेतील ईव्हीएम मशीन एका खासगी मंगल कार्यालयात ठेवण्यात आली असून या कार्यालयाच्या बाहेर सीसीटीव्हीची स्क्रीन नसल्यानं उमेदवारांनी प्रशासनाला धारेवर धरलंय. सीसीटीव्ही डिस्प्ले पाहण्यासाठी जाचक अटी ठेवल्याचा आरोप करण्यात आलाय. विधान परिषदेच्या छत्रपती संभाजीनगर पदवीधर मतदारसंघाची मतदार नोंदणी सुरू करण्यात आली असून 3 डिसेंबर ते 18 डिसेंबरपर्यंत नव्याने मतदार नावं नोंदणी करण्यात येणार आहे. हिंगोली जिल्ह्यामध्ये यंदा मागच्या निवडणुकीच्या तुलनेत आतापर्यंत जवळपास 50% मतदार नोंदणी झाली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील पात्र पदवीधरांनी मतदार नावं नोंदणी करण्याचं आवाहन उपजिल्हा निवडणूक अधिकारी प्रगती चौंडेकरांनी केलं आहे. जळगाव महापालिका निवडणुकीसाठी जारी झालेल्या प्रारूप मतदार यादीतील तब्बल 33 दुबार मतदारांच्या नावांसमोर पत्ता नसल्याने हा घोळ अद्यापही न मिटल्याचं स्पष्ट झालंय. त्यामुळे आता या दुबार मतदारांच्या शोधासाठी महापालिका BLOच्या 154 जणांची विशेष टीम सर्वेक्षण करणार आहे. एक छोटासा ब्रेक आणि लगेच परत येतोय. पाहत रहा न्यूज 18 लोकमत. शिवसेना नेते रामदास कदमांच्या मातोश्री लीलाबाई गंगाधर कदम यांचं वृद्धापकाळानं निधन झालं. त्यांच्या निधनाने त्यांच्या जामगेळ या मूळ गावी हळहळ व्यक्त केली जात आहे. अनेक मान्यवरांनी श्रद्धांजली अर्पण केली आहे. बीड जिल्ह्यातील केज तालुक्यातील मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांच्या निर्गुण हत्येला आज 1 वर्ष पूर्ण झालं. सरपंच संतोष देशमुख यांचं अपहरण करून त्यांची अमानुषपणे हत्या करण्यात आली होती. या दुःखद घटनेला 1 वर्ष लोटलं असलं तरीही अद्याप या प्रकरणातील आरोपी कृष्णा आंधळे अजूनही फरार आहे. संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपींना पळून जाण्यासाठी मदत करणाऱ्यांसह आरोपी करा अशी घोषणा अधिवेशनामध्ये करा अशी मागणी संतोष देशमुखांचे भाऊ धनंजय देशमुख यांनी केली आहे. देवेंद्र फडणवीसांनी याबाबत आरोपींचं समर्थन करणाऱ्यांना धडा शिकवावा असंही त्यांनी म्हटलं. मनोज जरांगे पाटलांनी मस्साजोगमध्ये धनंजय देशमुखांची भेट घेतली. संतोष देशमुखांच्या हत्येला 1 वर्ष पूर्ण झाल्याने जरांगेंनी त्यांना अभिवादन केलं. 8 ते 11 डिसेंबरपर्यंत दिल्ली नाशिक विमानसेवा रद्द करण्यात आली आहे. अपुरे कर्मचारी आणि हवामानातील बदल यामुळे विमानसेवेवर परिणाम झाल्याचं पाहायला मिळत आहे.
विजयाभावी सुरळीत पाणी पुरवठा होत नसल्यानं पीक धोक्यात आलेली आहेत. त्यामुळे वीज पुरवठा सुरळीत व्हावा या मागणीसाठी 4 गावातील शेतकरी आक्रमक झाले असून मालेगाव गुजरात महामार्गावर रास्ता रोको करण्यात आला. नाशिकच्या नैताळे गावातील ग्रामस्थ आक्रमक झाले. नाशिक छत्रपती संभाजीनगर महामार्गावर ग्रामस्थांनी रास्ता रोको केला. मतोबा मंदिरातून चोरीला गेलेल्या मूर्ती अद्याप न मिळाल्यानं ग्रामस्थांनी संताप व्यक्त केला. नाशिकच्या तपोवन परिसरातील वृक्षतोडी विरोधामध्ये नाशिक शहर काँग्रेसच्या वतीने वनभोजन आंदोलन करण्यात आलं. यावेळी सोनिया गांधींच्या वाढदिवसानिमित्त तपोवनाचं केक कापून वाढदिवस साजरा करण्यात आला. जळगावच्या 40 गावामध्ये रब्बीची 92% पेरणी झाली आहे. कपाशीच्या घसरलेल्या दरामुळे यंदा शेतकऱ्यांनी मक्याला पसंती दिली आहे. त्यामुळे मकाच्या पेरणी क्षेत्रात विक्रमी वाढ झाली आहे. बदलत्या वातावरणाचा कांद्याला फटका बसतोय. लासलगाव मनमाडसह नाशिक जिल्ह्यातील हजारो शेतकऱ्यांनी चाळीमध्ये साठवून ठेवलेल्या कांद्याला कोंब फुटू लागलेत. त्यामुळे कांदा उकिरड्यावर फेकून देण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे. दरम्यान कांद्याला प्रति क्विंटल 1000 ते 1200 रुपये अनुदान द्यावे अशी मागणी कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी केली आहे. जळगावमध्ये केळी उत्पादक शेतकरी आर्थिक संकटात सापडलाय. गेल्या 2 महिन्यांपासून घसरलेल्या केळी दरांमुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान होत आहे. दरम्यान उत्पादन खर्चही निघत नसल्याने बळीराजा हवालदिल झालाय. नाफेडकडून सोयाबीन खरेदी सुरू आहे. सोयाबीनला 5335 रुपये प्रति क्विंटल इतका दर मिळत आहे. मात्र सोयाबीन खराब झाल्याचं म्हणत व्यापाऱ्यांकडून खरेदी केली जात नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना व्यापाऱ्याच्या दारात रांगा लावाव्या लागत आहेत. यावरून राजू शेट्टींनी व्यापाऱ्यांवर घोटाळ्याचा आरोप केला. जळगाव जिल्ह्यामध्ये रात्रीचा पारा 9.4 अंश सेल्सिअस पर्यंत खाली आलाय. त्यामुळे गेल्या 2 दिवसांपासून वातावरणात गारवा जाणवतोय. हवामान विभागानं पुढील 15 दिवस रात्रीचे तापमान 8 ते 12 अंशादरम्यान राहील अशी शक्यता वर्तवली आहे. एक छोटासा ब्रेक आणि लगेच परत येतोय. पाहत रहा न्यूज 18 लोकमत. विश्रांतीनंतर स्वागत. उर्वरित बातम्यांचा वेगवान आढावा घेऊया. साखर कारखाने सुरू होऊन 39 दिवस झाले तरीही पहिली उचल किती मिळणार याबाबत अद्याप स्पष्टता नाही. नियमानुसार ऊस तोडल्यानंतर 14 दिवसात शेतकऱ्यांच्या खात्यात पहिली उचल जमा झाली पाहिजे. विलंब झाल्यास 15% व्याजासह भरपाई देण्याचा नियम आहे. मात्र अद्याप पहिला उचल न मिळाल्यानं राजू शेट्टी आक्रमक झाले. कारखानदारांचा माज उतरवायला वेळ लागणार नाही असा इशारा त्यांनी दिला. सोलापुरातील दमानीनगर जवळील रेल्वे पुलाच्या पाडकामामुळे वाहतूक दुसऱ्या मार्गाने वळवण्यात आली आहे. यामुळे पर्यायी मार्गावर पथदिवे आणि CCTVची आवश्यकता असल्यानं पोलीस प्रशासनानं मनपाकडे पत्रव्यवहार सुरू केलाय. शिरूर तालुक्यातील शिक्रापूरमध्ये बिबट्याची दहशत पसरली आहे. शेतकरी जितेंद्र गायकवाडांच्या घरासमोरील ओट्यावर बसलेल्या पाळीव कुत्र्यावर बिबट्यानं हल्ला केला. हल्ल्याचा हा सर्व थरार CCTV कॅमेऱ्यात कैद झालाय. बिबट्याच्या वाढत्या दहशतीमुळे परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालंय. राज्यभरात बिबट्याच्या हल्ल्याचे प्रकार दिवसेंदिवस वाढत आहेत. रायगडच्या नागावमध्ये देखील बिबट्यानं एका तरुणावर हल्ला केलाय, ज्यामध्ये तरुण थोडक्यात बचावला. नागावमधील खालची आळी भागामध्ये बिबट्यानं तरुणावर हल्ला केल्यानंतर परिसरात भीतीचं वातावरण पसरलं असून बिबट्याचा बंदोबस्त करण्याची मागणी केली जाते. जळगावच्या भडगाव तालुक्यातील कोठली गावच्या रस्त्याची अवस्था अत्यंत खराब झाली असून वाळूच्या अवजड वाहनांमुळे रस्त्याची अक्षरशः चाळण झाली आहे. वाहनधारकांना या खड्डेमय रस्त्यावरून जाताना तारेवरची कसरत करावी लागते. त्यामुळे कोठली परिसरात अवैध वाळू उपसा आणि अवजड वाहतूक यामुळे रस्ता पूर्णपणे खराब झाल्याची तक्रार नागरिकांनी केली आहे. भंडारा जिल्ह्यात अ वर्गाच्या 22 तर ब वर्गाच्या 237 धान खरेदी संस्थांच्या माध्यमातून धान खरेदी केली जाते. दरम्यान 50 लाख अनामत रक्कम भरण्याबाबतचा नवा नियम जारी करण्यात आल्यानं मार्केटिंग फेडरेशननं याचा निषेध नोंदवला. अन्यायकारक अट रद्द करावी अशी मागणी मार्केटिंग फेडरेशननं केली आहे. नागपूर आयुक्त कार्यालयातील महसूल अप्पर आयुक्त राजेश खवले यांनी मी माझ्या पगारावर समाधानी आहे अशी नेमप्लेट लावली आहे. सरकारी कामं करताना अनेक जणांकडून अधिकाऱ्यांना लाच देण्याचा प्रयत्न केला जातो. वेगवेगळ्या पद्धतीने अधिकाऱ्यांवर दबाव आणण्याचा प्रयत्न देखील होतो. त्यामुळे खबरदारी घेतल्याचं राजेश खवले यांनी सांगितलं.
सेना भवनातील बैठकीसाठी उद्धव ठाकरे इथे पोहोचलेले आहेत. सेना भवनामध्ये उद्धव ठाकरे पदाधिकाऱ्यांची बैठक घेतील आणि या बैठकीसाठी उद्धव ठाकरे सेना भवनात थोड्याच वेळापूर्वी इथे पोहोचलेले आहेत आणि ते आता आत दाखल झाले आहेत. सेना भवनामध्ये ठाकरे गटाची महत्त्वाची बैठक आयोजित करण्यात आली आहे आणि त्यासाठीच उद्धव ठाकरे इथे पोहोचलेले आहेत.